नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमच्यासाठी ते NHM अंतर्गत एक नवीन पदभरती प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही जाहिरात इथे निघालेली आहे आणि जिल्हा नंदुरबारमध्ये तुमच्या इथे पोस्टिंग केली जाणार आहे. 2025-26 साठी जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या जाहिरातीमध्ये आपण जी पदभरती पाहणार आहोत त्याच्यामध्ये स्टाफ नर्सची जी पदे असतील त्या पदाबद्दलची सर्व सविस्तर माहिती, पदे किती असणार आहेत, पगार किती भेटेल, या सर्व गोष्टी आपण स्टाफ नर्स या पदाबद्दल पाहणार आहोत. तसंच या जाहिरातीमध्ये मित्रांनो विविध प्रकारची पदे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारची पदे जसं की गायनोकॉलॉजिस्ट आहे, पेडियाट्रिशियन्स आहेत, अशी विविध पदे तुम्हाला या जाहिरातीमध्ये जवळपास वेगवेगळी 21 प्रकारची पदे इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत. पण आपण जे इथे महत्त्वाचं आहे ते आपण स्टाफ नर्स फिमेल चं हे पद इथे पाहणार आहोत. तर बघा फक्त इथे स्टाफ नर्स फिमेलसाठी पदे या जाहिरातीमध्ये असणार आहेत. तर ही आता कशी असणार आहे ती पदे आता चला व्यवस्थितपणे पाहून घेऊ. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर नक्की करा. तर बघा मित्रांनो, हे स्टाफ नर्स फिमेलसाठी ते जाहिरात आलेली आहे आणि एकूण पदे असणारे 17 पदे इथे भरून घेतली जात आहेत. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्हाला लागणार आहे. JNM वरचे विद्यार्थी फक्त इथे अर्ज करू शकणार आहेत. तर ANMच्या विद्यार्थ्यांसाठी इथे कुठल्याही प्रकारची जागा नसणार आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांचा JNM किंवा त्याच्यापेक्षा जास्त BSc नर्सिंग झालेला आहे, ते विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहेत. त्याच्यानंतर बघा कॅटेगरी वाईज पदे बघायचं म्हणलं तर बघा SC साठी एक आहे, ST साठी एक जागा, VJA साठी एक आहे, NTB साठी 2 जागा आहेत, NTD साठी एक आहे, OBC साठी 3 आहे, EWS साठी 2 आहेत आणि SCBC साठी 2 आणि शेवटी बघा ओपन विद्यार्थ्यांसाठी 4 जागा अशा तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज सर्व पदे पाहण्यासाठी भेटणार आहेत. आणि या पदासाठी दरमहा मानधन म्हणजेच पगार जो असणार आहे, 20,000 रुपये एवढा पगार तुम्हाला या स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी तुम्हाला दिला जाणार आहे. आता पोस्टिंग कुठे असेल तुमची मित्रांनो तर बघा IPHS अंतर्गत किंवा ट्रायबल चाइल्ड हेल्थ अंतर्गत किंवा NCD अशा प्रकारचे जे ठिकाणं आहेत, या ठिकाणी तुमची इथे पोस्टिंग केली जाणार आहे. तर अजून बघा वेगवेगळी पदे जसं की असणार त्या पदामध्ये हॉस्पिटल मॅनेजर अशी पदे भरपूर पदे तुम्हाला या जाहिरातीमध्ये पाहण्यासाठी भेटणार आहेत. BAMS साठी, वैद्यकीय अधिकारी, RBSK पुरुषसाठी अशी विविध पदे तुम्हाला या जाहिरातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पाहण्यासाठी भेटणार आहेत. जर तुम्ही आणखी कोणत्या पदासाठी इथे जर हा व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्यावर तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगा. त्याच्यावरही आपण नवीन दुसरा व्हिडिओ नक्की आणू विद्यार्थी मित्रांनो. तर ही होती सर्व स्टाफ नर्स या पदाबद्दलची सविस्तर माहिती. त्याच्यानंतर काही अटी व शर्ती असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या पण आपल्याला इथे व्यवस्थितपणे समजून घ्यायच्या आहेत. तर बघा आता आपल्या महत्त्वाचं स्टाफ नर्स पदासाठी जे असेल, तर ते बघा एक पद क्रमांक 9 ते 21 म्हणजे त्याच्यामध्ये आपले 20 क्रमांकाचं जे पद असेल 15-16 सॉरी, तर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पत्ता असणार आहे. रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार या पत्त्यावर तुम्हाला स्वतः ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. म्हणजेच पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा कुरिअरद्वारे अथवा प्रत्यक्षात म्हणजे स्वतः बाय हँड सुट्टीचे दिवस वगळून दिनांक 5/12/2025 ते दिनांक 18/12/2025 शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो. 18 डिसेंबर ही शेवटची तारीख अर्ज करण्यासाठी असणार आहे. तर शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला ते स्वतः जाऊन किंवा पोस्टाने द्वारे तुम्ही हा अर्ज इथे करू शकता. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची माहिती दिलेली आहे कागदपत्रांबद्दल. तर बघा विविध नमुन्यातील अर्ज जसं की तुम्हाला वयाचा पुरावा असेल, पदवी, पदविका प्रमाणपत्र असतील, सर्व वर्षांची तुम्हाला प्रमाणपत्र इथे जोडायचे आहेत. आता JNM साठी तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जे काही असेल ते तुम्हाला इथे मार्कशीट जोडायचे आहेत. त्याचे सर्टिफिकेट, गुणपत्रिका जोडायचे आहेत. रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला ते पण जोडून घ्यायचं आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट वगैरे जर आलेलं नसेल, तर तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता. खाली इथे लिंकवर स्क्रोलमध्ये तुम्हाला आपला नंबर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे त्यांनी आपल्याला संपर्क करा किंवा कुठलेही तुम्हाला फॉर्म्स वगैरे भरायचे असतील, स्कॉलरशिप फॉर्म भरायचे असतील, कुठलेही तुम्हाला अप्लाय करायचे असेल कुठल्या डॉक्युमेंटसाठी, तर तुम्ही आपल्याला संपर्क साधा. WhatsAppचा नंबर तुम्हाला खाली दिलेला आहे. तर तुमचे सर्व इथे जे काही क्वेरी असतील ती सॉल्व्ह करून दिली जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा शासकीय संस्थांमध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचं आहे. नियुक्ती अधिकाऱ्याच्या आदेशासह प्रतिसह तुम्हाला ते जोडायचं आहे. जर तुम्ही तिथे काम केलेलं असेल, कुणाच्या द्वारे तुम्हाला इथे तो पुरावा भेटलेला आहे, तो तुम्हाला इथे नियुक्ती
तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुमचं जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट याचे जे छायांकित पत्रे आहेत म्हणजे झेरॉक्स तुम्हाला इथे पाठवायचे आहेत पोस्टाद्वारे किंवा तुम्हाला स्वतः जाऊन जिल्हा परिषद नंदुरबार इथे तुम्हाला 18 ही शेवटची तारीख असणार आहे. तर या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज इथे करायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता इथे शुल्क काय असणार आहे हा अर्ज करण्यासाठी. खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे ₹150चा इथे तुम्हाला अर्ज लागेल आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ₹100चा तुम्हाला इथे असं परीक्षा शुल्क इथे आकारले जात आहे. तर तुम्हाला ही एवढी शुल्क अशी लागणार आहे. ₹150 खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी ₹100 तुम्हाला इथे अशा प्रकारचं चलन भरून इथे द्यायचं आहे. अशा प्रकारची फीस वगैरे असणार आहे. आणि बघा तुम्हाला कमीत कमी वय जे असेल मित्रांनो 18 वर्ष कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तर तुम्ही हा अर्ज इथे व्यवस्थितपणे भरू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर ही जी पदे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पदभरती असणार आहे मित्रांनो. हे 6 महिन्यासाठी 12 महिन्यासाठी तुमची पदभरती असणार आहे. तर 12 महिने तुम्हाला इथे काम करण्याची संधी इथे भेटणार आहे. ठीक आहे. तर ही होती अशी माहिती विद्यार्थी मित्रांनो. 11 महिने 29 दिवसांसाठी पदभरती असणार आहे. 2025-26 साठी ते पदभरती करून घेतली जात आहे. तर अशा प्रकारची बाकीची सर्व माहिती होती विद्यार्थी मित्रांनो. आपण महत्त्वाची सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या जाहिरातीमध्ये पाहून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला काही की तक्रार वगैरे असेल तर तुम्ही कमेंट करा. आपण सर्व विद्यार्थ्यांनी ते प्रतिसाद नक्की देत असतो विद्यार्थी मित्रांनो. शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुम्हाला अशाच ज्या महाराष्ट्रात जाहिराती वगैरे निघत असतात, त्या सर्व जाहिरातीची नोटिफिकेशन संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे तुम्हाला आपल्या चॅनलवरती ते पाहण्यासाठी भेटत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि शेवटी जर तुम्हाला काही कागदपत्रांविषयी जर माहिती पाहिजे असेल तर त्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि तुम्ही ते स्क्रीनवर स्क्रोल होत आहे. तो पाहून इथे आपला तुम्ही WhatsAppवरती संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर शेवटी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटू तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.